तर मागच्या भागात आपण पाहिलं की सिद्धार्थ आणि सॅलीचं बोलणं चालू होतं आणि त्यांना समोरून जान्हवी येताना दिसली. चेहऱ्यावर दिमाग आणि डोल. सिद्धार्थचा घसा कोरडा पडला. तिच्या लहानशा स्कर्टमध्ये आणि खांद्यावरून सरकणाऱ्या ब्लाऊजमध्ये ती इतकी देखणी दिसत होती की त्याला नकळत घोट घ्यावा लागला. इथे काय करतेस तू? सॅली थोडी गोंधळून विचारत म्हणाली, कारण जान्हवी थेट त्यांच्यासमोर उभी राहिली होती. जान्हवीच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. तिची नजर सरळ सॅलीवर खेळली. माझं जे आहे ते परत घेते, ती ठाम आवाजात म्हणाली. क्षणातच जान्हवीने सिद्धार्थच्या मानेत हात टाकला आणि त्याला स्वतःकडे खेचलं. तो चकित होऊन पुढे झुकला आणि पुढच्या क्षणाला तिचे ओठ त्याच्या ओठांवर उमटले. ती इतक्या जोशात किस करत होती की सिद्धार्थला काहीच सुचेनासं झालं. तो अवाक झाला आणि शुद्धीवर येईतोच जान्हवीने किस संपवला. त्याची मान सोडली. नंतर तिने शांतपणे त्याचे विस्कटलेले केस हाताने ठीक केले. ओठ किंचित वाकवत ती त्याच्याकडे बघत राहिली. मग सॅलीकडे वळून जे बोलली ते ऐकून सिद्धार्थ दचकलाच. हे तुझ्याकडून खूपच लहानपणाचं वागणं आहे. मला कल्पना नव्हती की तू इतकी खालच्या पातळीवर जाशील सॅली. मी खूप निराश झाले तुझ्यावर. पण कृपया माझ्या प्रियकराला सोडून दे, नाहीतर मला तुला दाखवावं लागेल की मी किती भयंकर होऊ शकते. सिद्धार्थाचे डोळे विस्पारले. त्याच्या तोंडातली लाळ जवळजवळ अडकली. ही खरोखरच तीच जान्हवी आहे का, जिला मी ओळखतो? त्याने मनात विचार केला. जान्हवीची नजर त्याच्यावर स्थिरावली आणि त्याचे गुडघे अक्षरशः थरथर कापू लागले. आपण नंतर बोलू असं म्हणून तिने त्याचा हात पकडला आणि क्षणात दोघं धावत निघाले. सॅली जागच्या जागी थिजून उभी राहिली. सिद्धार्थला जरी आपल्या मैत्रिणीबद्दल वाईट वाटलं तरी मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात जान्हवीने जे म्हटलं ते खरं होतं. हो, माझी प्रेयसी कधीकधी खरंच भयंकर वागते, तो मनाशी म्हणाला. पण शेवटी ती माझीच आहे आणि आजवर कधीच माझं मन इतकं आनंदी झालं नव्हतं. जान्हवीच्या दृष्टिकोनातून. हाय. तिची नजर ज्या क्षणी तिच्यावर पडली त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर आपसुकच हसू उमटलं. आनंदाचा, समाधानाचा क्षण. थोड्या वेळापूर्वीच तिने तिला फोन करून बोलावलं होतं. आपण कॅफेत भेटूया, संगीताच्या कार्यक्रमाच्या समोर. संपूर्ण ग्रुपमधल्या सगळ्या मुलींमध्ये तीच तिच्या सगळ्यात जवळची होती. कदाचित दोघींच्या विचारसरणीसारख्या होत्या म्हणूनच. जान्हवी, ती आनंदाने हाक मारत तिला मिठी मारते आणि जान्हवी ही हसून तिला मिठी परत देते. शेवटचं दोघी एकमेकींना पुरस्कार सोहळ्यात भेटल्या होत्या. कशी आहेस? जान्हवीने विचारलं. आज आम्ही एक खास परफॉर्मन्सचं शूट केलं. तू सांग कशी आहेस? तिने ओठ पुटपुटले आणि जान्हवी भुया उंचावून तिच्याकडे पाहते. मी छान आहे. जान्हवी हलकंसं असं दोघी थोडं मागच्या बाजूला असलेल्या टेबलावर बसल्या. मी तुला हॉट चॉकलेट आणलंय, ती हलक्या आवाजात म्हणाली. खूप धन्यवाद. जान्हवीने तिचे आभार मानले. पण काय झालं? अचानक इतकं घाईघाईत भेटायला का बोलावलं? जान्हवी थोडी शंका घेत म्हणाली. काही प्रॉब्लेम तर नाही ना? तिने पुन्हा विचारलं. पण तिचा चेहरा अचानक अपराधी दिसू लागला. जान्हवी, तिने हळू आवाजात उच्चारलं. काय झालं? जान्हवीने गोंधळून विचारलं. तिने ओठ चावले आणि हळूहळू पुढे झुकून तिच्या कानाशी कुजबुजली. मला माहीत आहे की तू सिद्धार्थ देवधरसोबत रिलेशनशिपमध्ये होतीस. जान्हवीचे डोळे मोठे झाले. तुला कसं कळालं? सगळ्यांना कळलंय, सुमेधाने सांगितलं. ती कपाच्या कडेला बोटं फिरवू लागली आणि जान्हवीही तेच करू लागली. हो, पण ते आता पूर्वीचं झालं. मला वाटतं आता ब्रेकअप झालंय, कारण सिद्धार्थ आता सॅलीसोबत फिरतो. तिच्या आवाजातलं दुखणं लपून राहिलं नाही. म्हणूनच मी तुला बोलावलं. मला तुला खरं सांगायचं होतं. जान्हवीकडे तिने डोळे रोखले. ते दोघं रिलेशनशिपमध्ये नाही आहेत. सॅलीने सिद्धार्थची मदत मागितली होती. जान्हवीने कपाळावर आठ्या पाडल्या. पण सुमेधाला तर येरीने सांगितलं होतं की ते आधीपासून डेट करत होते. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती डोकं हलवत म्हणाली. सॅलीने येरीला ते खोटं सांगायला लावलं आणि बिचारी येरी आता खूप गिल्टी वाटून घेत होती. पण सॅलीचा राग सहन करायचा नव्हता म्हणून गप्प बसली. जान्हवीच्या हातातल्या कपावरची पकड घट्ट झाली. सॅली काहीतरी अडचणीत सापडली आणि तिने सिद्धार्थची मदत मागितली. नेमकं काय सांगितलं त्याला हे मला ठाऊक नाही, पण त्याच्यासाठी ते खूप कठीण होतं. जान्हवीच्या छातीत दुखायला लागलं. पण त्याने मला का सांगितलं नाही? मी समजून घेतलं असतं जर त्याने समजावलं असतं. मलाही माहीत नाही, पण मला तुमच्या दोघांचं असं दुरावलेलं बघवत नाही. पुरस्कार सोहळ्यात तुमच्यातली ओढ मला जाणवली होती आणि मला वाईट वाटलं की सॅलीमुळे तुम्हा दोघांना यातना सहन कराव्या लागतायत. तुला खरं माहीत असायला हवं होतं. सॅली, जिला ती आपली मैत्रीण समजत होती, तिने जान्हवीचा हात आपल्या हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली. मी तुझे प्रश्न सोडवू शकत नाही, पण तुला उत्तर कुठे मिळेल हे नक्की सांगू शकते. तिने घड्याळाकडे पाहिलं. सॅली आणि सिद्धार्थ आत्ताच त्या इमारतीत भेटतायत, बाथरूमच्या शेजारच्या कोपऱ्यात, जिथे फारसे लोक जात नाहीत. तिथं तू त्यांना सापडशील.
बहुतेक ते आत्ताच पोहोचले असतील. जान्हवीने पटकन उठून तिला घट्ट मिठी मारली. मी तुझे खूप उपकार मानते. जा आता तुझ्या राजकुमाराला परत घेऊन ये, ती हसत म्हणाली. जान्हवी झपाट्याने कॅफेतून बाहेर पडली आणि इमारतीत प्रवेश केला. ज्या ठिकाणाचा उल्लेख तिने केला होता तिथे ती धावतच पोहोचली. अचानक तिला 2 परिचित आकृती नजरेस पडल्या. ती पटकन एका अंधाऱ्या कोपऱ्यात लपली. दोघंही गप्पांमध्ये गुंग होते, त्यामुळे तिला पाहिलं नाही आणि त्या क्षणी सिद्धार्थचा आवाज कानावर पडताच तिचा श्वास अडखडला. देवा, तिला त्याची किती आठवण आली होती. तिला छातीमध्ये एक कळ उठली जेव्हा तिने पाहिलं की सिद्धार्थ देवधर आपला चेहरा हाताने झाकून धरलेल्या स्वरात श्वास घेत होता. फक्त ह्या वेळेस सिद्धार्थ, मी विनंती करते, ही शेवटची वेळ असेल. सॅलीचा आवाज थरथरत होता. ती दोन्ही हात जोडून उभी होती. डोळ्यात पाणी जमा झालं होतं. क्ष्या, तुला कल्पना आहे का माझ्या आयुष्यात काय चाललंय? सिद्धार्थाचा रागीट पण वेदनांनी भरलेला आवाज ऐकून जान्हवीने डोळे मिटले. मला माहीत आहे, पण मला मदत करायला तूच आहेस. तुला ठाऊक आहे ना, जर तू नाही मदत केलीस तर माझं काय होईल? आता सॅली उघडपणे रडू लागली होती. सिद्धार्थचा चेहरा मऊ झाला, पण त्याच्या डोळ्यांमध्ये थकवा स्पष्ट दिसत होता. जान्हवीला धावून जाऊन त्याला मिठीत घ्यावं असं वाटलं, पण ती जागेवरच थिजून उभी राहिली. तू मला यातना देतेस. त्याचा आवाज थंड होता. माझी मैत्रीण मी गमावतोय, अशा गोष्टीसाठी ज्याचा माझ्याशी काही संबंधच नाही. सॅली अजून रडू लागली. सॉरी. ती भिंतीला टेकून उभी राहिली. सॅली, तुला तुझ्या मॅनेजमेंटला सांगायला हवं, जेणेकरून ते तुला मदत करू शकतील. तुला माहीत आहे मी नाही सांगू शकत सिद्धार्थ. आमचा प्रेसिडेंट मला संपवेल. अजूनही आमच्यावर डेटिंग बॅन आहे. पण आपण असं कायमचं करू शकत नाही. उशिरा का होईना तुला मदत मागावीच लागेल, नाहीतर सत्य बाहेर येईल. सॅलीने कटाक्ष टाकत विचारलं. जर तुझी जान्हवी नसती तरीसुद्धा तू मला मदत केली असतीस का? जान्हवीचा श्वास अडकला. सिद्धार्थने शांतपणे उत्तर दिलं. हो, मी तुला मदत केली असतीच. मला ठाऊक आहे मी तुला मदत केल्याशिवाय राहिलो नसतो. पण शेवटी आपल्याला सत्याला सामोरं जावंच लागेल. फक्त मीच नाही तर जान्हवी आणि तू सगळे त्रास सहन करतोय. सॅलीने त्याच्याकडे डोळे भरून पाहिलं. तू तिला एवढं प्रेम करतोस? जान्हवीने ओठावर हात ठेवला. डोळ्यांतून अश्रू दाटले. सिद्धार्थाचा आवाज थरथरला, पण तो ठाम होता. हो, मी तिला इतकं प्रेम करतो, म्हणूनच विनंती करतो, मला सोड. जान्हवीच्या गुडघ्यात शक्ती राहिली नाही. तो तिला खरंच प्रेम करतो? सॅली हळू आवाजात म्हणाली. पुरस्कार सोहळ्यात मी तिच्याकडे बघत होते. ती मला टाळत होती. ती मला द्वेष करते. सिद्धार्थ हलक्या हसण्यात म्हणाला. तुला माहीत आहे ना, जान्हवी कुणालाही द्वेष करणार नाही. ती खूप चांगली आहे. तू तिची मैत्रीण आहेस. तुलाच ठाऊक असायला हवं. सॅली कळवटपणे हसली. आणि तरी मी हे सगळं तिच्यासोबत केलं. तुला पण सांगू नको असं विनवलं. ती किती दुखावली असेल याचा विचारही मला सहन होत नाही. जान्हवीच्या मनात सर्व स्पष्ट झालं. म्हणूनच सिद्धार्थने तिला काही सांगितलं नव्हतं. तो मूर्ख होता, पण त्याच्या नजरेत फसवणूक नव्हती. चला योग्य ते करूया, हे थांबवूया. तुझ्या कंपनीकडे मदत माग, ते काहीतरी करतीलच, सिद्धार्थने उत्साहाने म्हटलं. पण सॅलीने डोकं हलवत कठोर आवाजात उत्तर दिलं. सॉरी सिद्धार्थ, पण मी नाही करू शकत. सॅली, तो धक्क्यात पडला. मी स्वतः ठीक करेन, पण तोपर्यंत मला तुझी गरज आहे. सिद्धार्थने दुःखाने डोळे मिटले. मी जिची एकदा कदर केली होती ती खरी सॅली कुठे हरवली? आता मला तू ओळखूनच येत नाहीस. सॅलीने स्वतःला सावरलं. काहीही बोल, माझा निर्णय बदलणार नाही. नाहीतर तुझी जान्हवी पण अडचणीत येईल. मी एकटी नाही जाणार. सिद्धार्थाची मूठ घट्ट आवडली. जान्हवीच्या डोळ्यात राग उफाळून आला. आता ती आणखी सहन करू शकत नव्हती. ती अचानक सावलीतून बाहेर पडली. मग चला, आपण सगळे एकत्र बुडू त्या अडचणीत. तिचा आवाज निर्धाराने घुमला. दोघांचेही डोळे आश्चर्याने तिच्याकडे वळले. जान्हवी, तू इथे काय करतेस? सॅली घाबरून म्हणाली. जान्हवीच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटली. मी माझं जे आहे ते परत घेते, ती म्हणाली आणि निर्धाराने सिद्धार्थचा गळा पकडून त्याच्या ओठांवर आपल्या ओठांचा ठसा उमटवला. सिद्धार्थ थिजल्यासारखा उभा राहिला. पण जान्हवीच्या मनात समाधान होतं. आता तिने त्याला परत मिळवलं होतं. हळूच ती त्याच्यापासून दूर झाली. त्याचे विस्कटलेले केस नीट करत म्हणाली. सॅली, तुला वाटलं तूच खेळ खेळू शकतेस. चुकीचं समजलीस. तिच्या डोळ्यात आग होती. मला तुझ्याबद्दल खूप निराशा वाटते. माझ्या माणसापासून दूर राहा, नाहीतर तुला माझा दुसरा चेहरा पाहावा लागेल. सिद्धार्थ आश्चर्यचकित नजरेने तिच्याकडे बघत राहिला. आपण नंतर बोलू, ती त्याला म्हणाली आणि त्याचा हात धरून त्या जागेतून धावत निघून गेली. सॅली मागे उभीच राहिली, हादरलेली. जान्हवीच्या मनात एकच विचार घुमत होता. सिद्धार्थ देवधर फक्त तिचाच आहे. जान्हवी त्यांच्या व्हॅनमध्ये बसली होती.
सिद्धार्थ देवधरने डाव्या हाताने तिच्या खांद्यावर हात ठेवला होता, तर उजव्या हातात तिचा हात घट्ट पकडला होता. त्याचा गोडसा सुगंध नाकाशी आल्यावर तिचा श्वासच जड झाला. राजेश आणि मनीष मात्र तिच्या प्रतिक्रियेवर हसत होते. मॅनेजरला देखील धक्का बसला होता, कारण सिद्धार्थने तिला थेट व्हॅनमध्ये ओढून घेतले होते. कारण ती एकटीच तन्वीला भेटायला आली होती. तिच्यासोबत तिचा मॅनेजर नव्हता हे पाहून सिद्धार्थने लगेच तिला सोबत घेतले. व्हॅन सुरू होताच मीरा, राजेश, मनीष हे सारेच त्यांच्या नजरेतून काही सुटले नाही. म्हणजे हातात हात घालून आला तर याचा अर्थ भांडण मिटलं का? राजेशने चिडवत विचारलं. त्याआधी झालेल्या प्रसंगाची आठवण होता जान्हवीच्या गालांवर लालिमा पसरली. अरे वा, जान्हवीचे गाल लाल झाले, सिद्धार्थ मोठ्याने म्हणाला. काय झालं बरं? मनीष भुवया उंचावत म्हणाला आणि सगळे हसून गडबड करू लागले. जान्हवीने ओठ फुगवले. हे थांबवा रे, आणि तूही. तुला खूप मजा येते ना? तिने सिद्धार्थला विचारलं. तो मात्र हसत मान हलवतो. तू मला रडवलंस अनेक दिवस, हे विसरू नकोस, ती त्याच्या कानाशी हळू आवाजात म्हणाली. तो तिला खूप प्रेमळ नजरेने बघत होता. क्षणभर थांबून तो म्हणाला. जान्हवी, काल रात्री तुझ्या बाबांचा मला फोन आला होता. हे ऐकून जान्हवी दचकल्यासारखी झाली. माझे बाबा तुला का फोन करत होते? ते मला तर बोलत नाहीत आता. सिद्धार्थ खट्याळपणे हसला. ते तुला न सांगितलेलंच बरं, तो हळू आवाजात म्हणाला. फक्त एवढं लक्षात ठेव, आता मी तुझ्या घरी एकटा कधीच जाणार नाही. जान्हवीचा श्वासच रोखला. ती खिडकीकडे बघत आपला चेहरा लपवू लागली. तो मात्र तिला गुदगुल्या करत होता आणि तिच्या हसण्याचा आवाज संपूर्ण व्हॅनमध्ये घुमू लागला. तेवढ्यात पुढून कोणीतरी खोकल्याचा आवाज काढला. सगळेच त्यांच्या खेळकर जवळिकीकडे बघत होते. सिद्धार्थ, हे काय चाललंय? मीराने विचारलं. हो, आम्हीही इथे आहोत बरं का, राजेश हसत म्हणाला. जरा तुझा हात तरी काढ तिच्या खांद्यावरून, मनीष खेकसला. जान्हवी लाजून गप्प बसली. तेवढ्यात मनीष पुन्हा विचारतो. तर सांग जान्हवी, किती दिवसांपासून तुम्ही डेट करताय? सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खेळल्या. 3 महिने, ती हळू आवाजात म्हणाली. 1 वर्ष, सिद्धार्थने त्याच वेळी सांगितलं. दोघांचे डोळे मोठे झाले. म्हणजे काय? ती गोंधळली. आपल्याला 1 वर्ष झालंय, तो हळू आवाजात म्हणाला. पण त्यावेळी तुला माझी अजून आवड नव्हती. तिच्या तोंडून सहज बाहेर पडला आणि क्षणात ती थिजली. सिद्धार्थने खट्याळ हसू दिलं. म्हणजे आधीपासूनच आवडायचो मी तुला? नाही, ती ओरडली आणि चेहरा झाकून बसली. व्हॅनमधले बाकीचे मात्र दंगा करून हसत होते. व्हॅन एका मोठ्या इमारतीत शिरली आणि थोड्याच वेळात ती खाली बेसमेंटमध्ये आली. ठीक आहे, सगळ्यांचे डोळे मॅनेजरकडे वळले. जान्हवीला काही दिवस तरी तुमच्यासोबत डॉरममध्ये राहावं लागेल, कारण बाहेर खूप फॅन्सनी तळ ठोकला आहे. मॅनेजरचे शब्द ऐकून जान्हवीने गिळंकृत केला. सिद्धार्थ देवधरने तिच्या पाठीवरून एक मोठी काळा हुडी काढला. तिला घालायला मदत केली. त्याने तिला मास्क दिला आणि हुडी नीट करून तिचे केस झाकले. जगाला सांगावंसं वाटतंय की तू माझी आहेस, पण दोघांना त्रास नको म्हणून हे करावं लागतंय. इतकं म्हणताच त्याने अचानक तिच्या मानेकडून चेहरा पकडून तिच्या ओठांवर हलकासा किस केला. अरे सिद्धार्थ, अरे बापरे, मनीष बघू नकोस रे, तू तर फारच फ्लर्ट झालायस सिद्धार्थ. पण मी प्राऊड आहे तुझा. कृपया पुन्हा आमच्यासमोर असं करू नकोस, देवासाठी. कोण काय म्हणालं हे जान्हवीला समजलंच नाही, कारण ती अजूनही थक्क होती. सिद्धार्थने मास्क तिच्या चेहऱ्यावर बसवला आणि एक नजर टाकून समाधानाने स्मित हास्य केलं. मग तिच्या कपडावर किस करून तो म्हणाला. मी तुझ्यावर प्रेम करतो जान्हवी. जान्हवीचे हृदय जोराने धडधडू लागले. सॉरी, खूप पसारा आहे. काही प्यायचं का? राजेश थोडं हसत तिला विचारत होता. डॉरममध्ये खरंच खूप पसारा झाला होता. 7 तरुण मुलं एकत्र राहत असतील तर तसंच दिसणार. सिद्धार्थ मॅनेजरशी बोलत होता. बहुधा तिच्याबद्दलच चर्चा चालू होती. जान्हवीला थोडं वाईट वाटत होतं, कारण यामुळे त्याला त्रास होऊ शकतो. तेवढ्यात तिच्या बाजूला कोणी बसलं. ती बघते तर राजेश. हाय राजेश, तिने हसून म्हटलं. पण त्याने फक्त हसत डोळे मिटले आणि पाय टेबलावर ठेवून जणू झोपलाच. राजेशचा हा अंदाज पाहून मनीष खडखडून हसला. त्याला सिरियसली घेऊ नकोस, तो कायम असाच असतो. थोड्याच वेळात बाकीचेही आत आले, पण सिद्धार्थ अजूनही मॅनेजरशी बोलत होता. दुरून त्याला बघताना जान्हवीच्या मनात विचार आला. खरंच माझा नवरा खूप देखणा आहे. देवाचे आभार मानावेत, आपल्या आजोबांमुळे आपलं लग्न झालं. नाहीतर इतक्या चाहत्यांमध्ये त्याला माझ्यासारखी साधी मुलगी दिसली असती का? तेवढ्यात तिच्या हनुवटीला स्पर्श झाला. जान्हवी, तोंड बंद कर. असं बघितलंस तर सिद्धार्थ पडून जाणार नाही. मनीषच्या या शब्दांवर सगळे जोरात हसू लागले. लाजून जान्हवीचे गाल लाल झाले. तेवढ्यात मनीषने तिला ज्यूसचा ग्लास दिला. धन्यवाद, ती हळू आवाजात म्हणाली. पण लगेच लक्षात आलं की सगळे तिच्याकडेच बघत आहेत. तर जान्हवी,
सिद्धार्थला पहिल्यांदा कुठे भेटलीस? मोनूने विचारलं. हो, कारण पहिल्यांदा आम्ही तुला पाहिलं तेव्हा तू आजारी होतीस. मग ओळख कशी झाली? स्काय म्हणजे आता इथे असलेला दुसरा मुलगा विचारत होता. जणू चौकशीच चालू होती. आमच्या कुटुंबाची आधीपासून ओळख आहे. सिद्धार्थनेच उत्तर दिलं आणि डोळा मारत तिला हसला. खरंच? मग तू आम्हाला आधी का नाही सांगितलं? म्हणजे तुमचं रिलेशनशिप तिच्या डेबीच्या आधीपासूनचं आहे का नंतर? किती झालं? 3 महिने की 1 वर्ष? डेमोने गोंधळलेला प्रश्न विचारला. खरं तर सिद्धार्थ आणि जान्हवीने या गोष्टी कधी नीट चर्चा केल्याच नव्हत्या. आता वर्ष झालं आहे, पण जान्हवीला सांगायला लाज वाटते. सिद्धार्थ म्हणाला. थोड्या वेळाने तू जान्हवीकडे आला आणि तिला काही कपडे दिले. हे घे, बदलून घे. बाथरूम तिकडे उजव्या बाजूला आहे. पण कपडे का बदलायचे? मनीषने विचारलं. सिद्धार्थने त्याच्याकडे एकदम सिरियस नजरेने पाहिलं. जान्हवी कपडे बदल. पण तिला थोडं छेडावंसं वाटलं. पण मला आरामदायी वाटतं या कपड्यात. सिद्धार्थ तिच्याकडे रागाने बघत म्हणाला. तुझा स्कर्ट खूप लहान आहे. लगेच कपडे बदल, नाहीतर तुलाच बदलून घालावे लागतील का मला? सिद्धार्थने तिच्याकडे रागाने पाहिलं आणि जान्हवी लगेच खुर्चीतून उठून बाथरूमकडे निघाली. पाठीमागून मुलं हळूच हसत असल्याचा तिला आवाज ऐकू आला. बाथरूममध्ये शिरताच तिने पटकन आपले कपडे आणि गळ्यातली चेन काढून चेहरा मान धुवून घेतली. सिद्धार्थने दिलेले कपडे, एक स्वेट पॅन्ट आणि साधा पांढरा टी शर्ट तिने हातात घेतले. टी शर्ट फार मोठा नव्हता, त्यामुळे अंगावर सैल वाटत नव्हता. स्वतःचे कपडे दुमडून ठेवून ती बाहेर आली आणि तिच्या नजरेसमोर आलेलं दृश्य पाहून ती थक्क झाली. मनीषच्या पाठीवर स्काय चढलेला होता आणि सिद्धार्थ त्याला खाली खेचत होता. डेमो स्वतःच घोड्यासारखा खेळत होता आणि राजेश त्यांच्यावर ओरडत होता. मोनो जमिनीवर पडून काहीतरी दुरुस्त करत होता आणि राजेश, तो अजूनही झोपलाच होता. दुरून पाहताना जान्हवीच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. सिद्धार्थ आपल्या मित्रांसोबत किती आनंदी आहे हे ती पाहत होती. पण तिच्या मनात एक विचार आला. जर लोकांना समजलं की आमचं लग्न झालंय तर? फॅन्सना हे अजिबात आवडणार नाही. पण आपण ही गोष्ट किती दिवस लपवणार? त्या विचारात असतानाच कोणीतरी तिला मिठी मारली. तिला वाटलं सिद्धार्थ असेल, पण तो नव्हता. मनीष आणि स्काय दोघांनीच तिला धरलं होतं. ए, सोडणार नाही का तुम्ही? सिद्धार्थचा आवाज खोलीत घुमला. दोघंही खिदळले. काय झालं? तुला माहीतच आहे ना आम्हाला याच्यावर क्रश आहे? स्कायने डोळा मारत म्हटलं. जान्हवी थोडी घाबरून त्याच्याकडे पाहिलं तर मनीष हसत कुजबुजला. फक्त त्याला चिडवायचं आहे आम्हाला. त्याचं हे बघून जान्हवीला हसू आलं. सिद्धार्थने मात्र लगेच धमकी दिली. बस, मी मीराला सांगतो की तू तिच्यावर स्वप्न बघतोस. हे ऐकून स्कायने लगेच हात झटकून सोडलं. मी नाही बघितलं, तो ओरडला. आणि तू सिद्धार्थ? मी तन्वीला सांगते की तू तिचे व्हिडिओ सतत बघतोस. इतक्यात तन्वी उडी मारून सिद्धार्थचा फोन हिसकावून पळाली. सगळ्यांच्या खळखळाटात जान्हवीही हसत राहिली. हेच पाहिजे होतं. सिद्धार्थ हसत म्हणाला आणि थेट जान्हवीला मिठी तोडलं. माझ्या कपड्यात तू किती क्यूट दिसतेस, तो हळू आवाजात म्हणाला. जान्हवीने भुवया उंचावल्या. मग माझ्या कपड्यात क्यूट दिसत नाही का मी? नाही, तुझ्या कपड्यात तू इतकी सेक्सी दिसतेस की इतर मुलं बघतात तेव्हा मला खूप त्रास होतो. जान्हवीच्या हृदयाची धडधड वेगाने वाढली. म्हणजे तुला जळतंय? तिने विचारलं. हो, म्हणून मनीष आणि स्कायला पुन्हा मिठी मारू देऊ नकोस. खरं तर आधी त्यांना तुझ्यावर क्रश होता. जान्हवी असं त्यांचं ऐकत होती. चल माझ्या खोलीत जाऊ, सिद्धार्थ अचानक म्हणाला. त्याचं ऐकून ती दचकली. स्कायने लगेच जोरात ओरडत बाकी मुलांना सांगितलं. अरे सिद्धार्थला जान्हवीला खोलीत न्यायचं आहे. सगळ्यांनी एकाच वेळी निषेध केला. अरे आम्ही अजून बोलत आहोत तिच्याशी. तिला स्वतःजवळच ठेवू नकोस रे हरामखोर. आणि खोलीत काय करणार तुम्ही दोघं? मोनोच्या या वाक्यावर जान्हवीला खोकल्याचा झटका आला. नकळत तिच्या मनात सिद्धार्थच्या ॲप्स दिसायला लागले आणि तिने पटकन डोकं हलवून ते विचार झटकले. आम्हाला काही बोलायचं आहे आणि इथे तुम्ही सगळे खूप त्रास देता, सिद्धार्थने स्पष्ट सांगितलं. ए सिद्धार्थ, काही चुकीचं करू नकोस. ती खोली तुझी एकटीची नाही, डेमो म्हणाला. जान्हवीच्या गालांचा रंग आणखीनच गडद झाला. सिद्धार्थने मात्र कोणाचंही ऐकलं नाही आणि तिला हाताला धरून आपल्या खोलीत ओढून नेलं. आत शिरताच तिने हातातले कपडे घेतले आणि टेबलावर ठेवले. खोलीत भरपूर गोंडस खेळणी आणि भेटवस्तू होत्या, बहुधा फॅन्सने दिलेल्या. ती खोली पाहण्यात गुंग असताना सिद्धार्थचा आवाज आला. तर आता आपण दोघंच आहोत. इतक्यात त्याने तिला वळवून घेतला आणि त्याचे ओठ भुकेल्या नजरेने तिच्या ओठांवर उतरले. जान्हवीच्या ओठांवर सिद्धार्थचे ओठ फिरू लागले आणि तिच्या तोंडातून नकळत एक हलका आर्त आवाज बाहेर पडला. डाव्या हाताने तिने त्याच्या मानेभोवती घट्ट पकडला आणि दुसऱ्या हाताने त्याच्या छातीवर आधार घेतला. त्याचा उत्कट चुंबन प्रेम तिला आतून वितळून टाकत होता. देवा,
मी त्याला किती मिस केलंय. तिच्या मनात विचार आला. सिद्धार्थचे ओठ तिच्या गालांवरून हळूहळू मानेशी सरकत होते आणि तिच्या अंगातून एक प्रकारची थरथर उमटली. त्याच्या प्रत्येक स्पर्शाने तिचं शरीर पुढे वाकत होतं. मला तुझी खूप आठवण आली. तो किसच्या दरम्यान कुजबुजला आणि जान्हवीच्या पोटात फुलपाखरं उडाली. त्याचे किस आता तिच्या मानेला आणि गळ्याच्या कोपऱ्याला पोहोचले. नकळत तिचा हात त्याच्या केसांमध्ये अडकला. ती त्याला पुन्हा आपल्या ओठांवर ओढत होती. क्षणातच सिद्धार्थने तिला उचलून घेतला आणि बिछाण्यावर अलगट टेकवलं. तिचे गाल लाल झाले. तो तिच्यावर झुकून हसला. शांत हो राजकुमारी, मी कुठे जाणार नाही, असं म्हणत त्याने पुन्हा तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. जान्हवीच्या हाताने आपोआप त्याच्या शर्टाची किनार पकडली आणि ती काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हसण्यात तिच्या वेडेपणाचं प्रतिबिंब दिसलं. शेवटी त्याचा शर्ट बाजूला झाला आणि तिचे डोळे त्याच्या परिपूर्ण शरीरावर खिळले. तुला माझी खरंच खूप आठवण आली आहे, नाही का? सिद्धार्थने छेडलं आणि तिचा हात आपल्या पोटावरून सरकू दिला. क्षणात त्याने तिला पुन्हा मिठीत घेतलं. जान्हवीला त्याचे स्पर्श वेडे करत होते. तिच्या मनात एकच भावना होती, त्याच्या जवळ राहणं. तेवढ्यात अचानक दार उघडलं आणि जान्हवी घाबरून खाली कोसळली. अरे देवा, माझ्या बेडवर काय करताय? डेमो ओरडला. सगळ्या मुलांचे डोळे त्यांच्यावर खिळले आणि जान्हवीचा चेहरा लालबुंद झाला. सॉरी, सिद्धार्थ मात्र हसत उत्तरला. मी सांगितलं होतं त्यांना एकटे सोडू नका. सिद्धार्थ बेडवर वेडा आहे, राजेश कुजबुजला. पण मला तर जान्हवी वर बसलेली दिसली. स्कायच्या या बोलण्यावर सगळ्यांनी खळखळून हसत त्यांना चिडवलं. जान्हवीने चेहरा झाकून घेतला आणि आतून ती जळत होती. राजेशने शेवटी सगळ्यांना बाहेर ओढून नेलं, पण दार उघडंच ठेवलं. दार लॉक केलं नव्हतंस? जान्हवीने संतापून विचारलं. सिद्धार्थने हसत मान मागे खाजवली. जरा जास्त घाई झाली राजकुमारी. जान्हवी संतापून रडू येईल अशी झाली. त्याने मात्र तिचे हात पकडले आणि तिला शांत केलं. काळजी करू नकोस. जर त्यांनी तुला चिडवलं तर मी त्यांना धडा शिकवेन. मग त्याने तिला उचलून घेतला आणि आपल्या बेडवर अलगद झोपवलं. चादर अंगावर ओढून तो तिच्याजवळ गुडूप झाला. थकलेल्या जान्हवीला आता झोप येऊ लागली होती. त्याने तिच्या कपाळावर किस केला आणि हळू आवाजात म्हणाला, झोप माझी राजकुमारी, मी तुझ्यावर प्रेम करतो. त्याच्या मिठीत चेहऱ्यावर हसू घेऊन जान्हवी झोपून गेली. तिचा माणूस पुन्हा तिच्याजवळ होता, एवढंच तिच्यासाठी पुरेसं होतं. शांत बसा तुम्ही दोघी. मीरा ओरडली, पण तरीही जान्हवी आणि तन्वी एकमेकींचा पाठलाग करत होत्या. तन्वी, परत दे माझं ते, नाहीतर तुझं खरं करून सोडेन. जान्हवी थापा टाकत ओरडली, पण तन्वी मुद्दाम तिची चेष्टा करत जीभ बाहेर काढत पडत राहिली. तन्वीने जान्हवीची एक आवडती लिपस्टिक उचलली होती आणि धमकी दिली होती की जर तिने मनीषचा फोन नंबर दिला नाही तर ती लिपस्टिक फेकून देईल. अगं बाई, तिच्याजवळ मनीषचा नंबर तरी आहे का? शिवाय सिद्धार्थ एवढाच जवळपडे आहे की डासानेही तिच्याकडे बघितलं तर तो चिडतो. सिद्धार्थच्या रागाशी सामना करायचा म्हणजे सरळ 8 तास रियाज करणं सोपं. तेवढ्यात सुमेधाने आरशातून पाहत विचारलं, अगं, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरचे कमेंट्स बघितलेत का? जान्हवी थापा टाकत खाली बसली. त्या सगळ्या मुली सध्या कॉलेज फेस्टसाठी डान्स प्रॅक्टिस करत होत्या. थकव्यामुळे आणि भुकेमुळे तिचं लक्ष तिथे नव्हतं. मीराने विचारलं, जान्हवी, काल तू काळा स्वेटशर्ट घातला होतास तो तुझ्या बॉयफ्रेंडचाच होता ना? ती फक्त मान हलवत फोन तपासू लागली. सिद्धार्थचा मेसेज आला का ते पाहिला. हो, तो खूपच चिकट होता, पण तिला ते आवडायचं. तेवढ्यात सुमेधा ओरडली, अगं जान्हवी, का रागावलीस ग? जान्हवीने विचारलं. कारण तू फक्त सिद्धार्थच्या मेसेजमध्ये गळून गेली आहेस. तुला कल्पनाच नाही की तू आता एका स्कॅन्डलमध्ये अडकली आहेस, सुमेधाने डोळे वटारून सांगितलं. मीरा आणि तन्वी हसत होत्या. जान्हवीने गोंधळून विचारलं, कुठलं स्कॅन्डल? तन्वीने ओशाळून सांगितलं, काल मी तुमचे कॅन्डिड फोटो काढून इन्स्टावर टाकले, पण ते कपडे सिद्धार्थचे आहेत हे लक्षात आलं नाही. मग फॅन्सना ते लक्षात आलं आणि आता ते म्हणतात की तुम्ही दोघं खरंच रिलेशनशिपमध्ये आहात. मीरा डोकं खाजवत म्हणाली, खरं तर ते चुकीचंही नाहीत. सुमेधाने ओढत विचारलं, तुम्ही इतकं उघडपणे वागताय कशाला? त्याने तुझ्या फोटोसारखाच फोटो 2 मिनिटात पोस्ट केला आणि त्यावर तुला आवडतं ते गाणं गायला लागला. मीरा डोकं हलवत म्हणाली, तुम्ही नशीबवान आहात की हे फक्त अडकडी आहेत, पण जर मीडियाने तुम्हाला पकडलं तर काम तमाम. तन्वीने हात कमरेवर ठेवून खोटं आईसारखं वागत म्हटलं, थोडं सावध राहा, समजलं? जान्हवीने तिचं डोकं पकडून हसत म्हटलं, अगं बावळट. पण बाकीच्या सगळ्या मुलींचे चेहरे गंभीर झाले होते. जान्हवीच्या चेहऱ्यावरून हसू पुसलं. तिच्या मनात काळजीचं ओझं वाटलं. जर लोकांना कळालं की ती आणि सिद्धार्थ खरंच नात्यात आहेत, तेही लग्न झालंय, तर तिच्या आणि सिद्धार्थच्या करिअरचं काय? दोन्ही ग्रुप्सचं काय? फॅन्स नाराज झाले तर? तिच्या डोळ्यात भीती दाटली. तेवढ्यात तन्वीने विचारलं, जान्हवी, तुम्हा दोघांकडे प्रॉमिसिंग रिंग आहे का गं? हां. लॅपटॉपवर सिद्धार्थचा फोटो दिसत होता. त्याच्या गळ्यातील चेनमध्ये त्याच्या लग्नाची अंगठी चमकत होती.
जान्हवीच्या आई फोटोमध्ये तीच अंगठी दिसत होती. अरे देवा, जान्हवी कुजबुजली. सुमेधाने भुवया उंचावत म्हणाली, भाषा सांभाळ. जान्हवीच्या हाताने नकळत गळा पकडला. अरे, तिचा नेकलेस गायब होता. तिच्या अंगठीचं काय झालं? तिच्या अंगातून रक्तच निघून गेल्यासारखं वाटलं. हृदय धडधडायला लागलं. इतकी घाबरलेली ती कधीच नव्हती. फक्त त्या रात्री सोडून जेव्हा ती आणि सिद्धार्थ जवळजवळ पाप करणार होते, ते आठवून तिचे गाल लाल झाले. पण लगेच तिचं लक्ष परत नेकलेसकडे गेलं. जान्हवीच्या डोळ्यात क्षणात पाणी आलं. फक्त अंगठी हरवण्याच्या विचारानेच तिचं हृदय धडधडू लागलं. माझी अंगठी पाहिली असेल का कोणी? तिने विचारलं. आवाजात घाई आणि काळजी दाटली होती. सुमेधाने तिच्याकडे काळजीने पाहिलं. कालपासून तुझ्या बोटात दिसली नाही ग, ती म्हणाली. इतकं ऐकताच जान्हवीने अजिबात न थांबवता सरावगृह सोडला आणि थेट घरी धावली. मी ही अंगठी हरवू शकत नाही. तिच्या मनात एकच वाक्य घुमत होतं. मॅनेजर लोकांनी हाक मारली पण तिने ऐकलंही नाही. सुदैवाने तन्वी लगेच तिच्या मागे गेली. घरी पोहोचता जान्हवी थेट आपल्या खोलीत धावली. तिने खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात शोध घेतला. कपाटं उघडली, पलंगाखाली पाहिलं, टेबलावर हात फिरवला, पण अंगठी मिळेना. तन्वी ही तिच्यासोबत शोधू लागली, कारण तिच्या डोळ्यातील घाबरलेपणा स्पष्ट जाणवत होता. मी गेल्या 2 दिवसात कुठेच गेले नाही, जान्हवी रडत म्हणाली. सिद्धार्थच्या घरी गेल्यावर मी परत इथेच होते. आपल्याला काही कार्यक्रम नव्हता म्हणून मी बहुतेक वेळ माझ्या खोलीतच होते. आणि आता कळतंय की अंगठीच नाही. अंगठी हरवली याची खात्री झाल्याबरोबर तिने थेट मॅनेजरला फोन केला. हॅलो, तिचा आवाज थरथरत होता. तन्वी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. सुमेधा, आपल्या गाडीत बघशील का? अंगठी किंवा गळ्यातली चेन काही राहिली आहे का? फार महत्त्वाचं आहे ग. मॅनेजरने तिच्या आवाजातले तातडी ओळखले. काही वेळाने उत्तर आलं. नाही ग, गाडीत काहीच नाही. हे ऐकता जान्हवीचं हृदय तुटल्यासारखं झालं. ती हळूच सोफ्यावर बसली, चेहरा हातात दडवला आणि अश्रू ओघळू लागले. हे देवा, तिच्या तोंडून शब्द फुटले. ही माझ्या लग्नाची अंगठी आहे. सिद्धार्थ रागावेल. त्याला वाटेल मी आपल्या नात्याला जपलं नाही. तन्वीने तिच्या पाठीवर हात फिरवला. जान्हवी, ती हळू आवाजात म्हणाली. पण तिचं सांत्वनही निष्फळ ठरत होतं. तेवढ्यात जान्हवीचा फोन वाजला. स्क्रीनवर सिद्धार्थ देवधरचं नाव झळकत होतं. ते पाहता जान्हवीचा रडका आवाज आणखी मोठा झाला. तिला काही कळायच्या आतच तन्वीने तिचा फोन उचलला. पण जान्हवीच्या मनात फक्त एकच विचार घुमत होता. मी अंगठी हरवली. हीच तर पुरावा आहे की सिद्धार्थ आता फक्त माझाच आहे. कार्यालयातून परत आल्यानंतर राजेशने सिद्धार्थला विचारलं, कसं झालं मग मीटिंगची? सिद्धार्थने खोल श्वास घेतला आणि थकलेल्या देहाने सोफ्यावर आडवा झाला. आज दिवसभर पुन्हा काही हाताळावं लागलं होतं. त्यांच्या बॉसने त्याला बोलावलं होतं. जे काही घडलं त्याबद्दल बॉसला समजलं होतं. ज्येष्ठ गायकावर कारवाई झाल्यामुळे त्याचं मॅनेजरपद गमावलं होतं. तो बिचारा जवळजवळ रडू लागला होता, पण बॉसने कोणतीही दया दाखवली नाही. सगळं प्रकरण मिटलं याचं सिद्धार्थला हलकं वाटलं. पण मग बॉसने त्याला दुसरंच सांगितलं. तुझं जान्हवीसोबतचं नातं लपवलेलंच बरं. आत्ता नाही तर बराच गोंधळ होईल. सिद्धार्थच्या मनात मात्र जान्हवीचं नाव कधी लपवावं असं वाटत नव्हतं. त्याला संपूर्ण जगाला सांगावं असं वाटत होतं की ती त्याची आहे. पण बॉसच्या शब्दाला तो नकार देऊ शकत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरचा थकलेला भाव पाहून सगळे मुलं त्याच्या भोवती जमली. सगळं ठीक आहे. त्या सिनियरचं मॅनेजरपद गेलं, सिद्धार्थ म्हणाला. छानच झालं, राजेशने स्मित हास्य करत उत्तर दिलं. पण तो सिनियर माफी मागेल अशी आशा आहे. आणि साली ही तिची चूक ओळखेल. तीही आपली मैत्रीण आहे. सिद्धार्थने हाताने चेहरा सोडला. त्याने सॅलीशी अजून बोललेलाच नव्हता. त्याला माहिती होतं जर तो बोलला तर जान्हवी पुन्हा दुखावेल. तिने आधीच खूप रडली होती. तिचे अश्रू तो आणखी पाहू शकत नव्हता. खरंच ठीक आहेस ना? स्काय त्याच्या शेजारी येऊन बसला. सिद्धार्थ काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, बॉसने मला सध्या जान्हवीपासून दूर राहायला सांगितलंय. हे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. काय करणार? अलीकडच्या सगळ्या स्कॅन्डल्समुळे तुमचं नातं लपवणं अवघड झालंय, डेमोने सांगितलं. मनीषने मोबाईल दाखवत विचारलं, तू तुझा काडीहुडी जान्हवीला दिलास का? सिद्धार्थने मान डोलावली. त्याला आठवलं जान्हवी आकर्षक कपडे घालून बाहेर पडली होती तेव्हा त्यानेच तिला आपला हुडी दिला होता. त्याला तिच्याकडे पाहून इतर मुलं डोळे लावतात हे सहनच होत नव्हतं. तिच्या टीमने फोटो टाकलेत, चाहत्यांना ते दिसलंय, मनीष म्हणाला. सिद्धार्थने फोटो पाहिला. जान्हवी त्यात अप्रतिम दिसत होती. त्याला अभिमान वाटला की ती त्याची आहे. पण पुढचे फोटो पाहून त्याचं मन थबकलं. त्यांच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे कॅमेरा फोकस होता. लग्नाच्या अंगठ्या. राजेशने विचारलं, सिद्धार्थ, ती प्रॉमिसिंग रिंग आहे का? सिद्धार्थने गिळून घेतलं. खरं सांगायचं होतं पण नाही सांगता आलं. हो, तो म्हणाला. सगळे मान डोलावून शांत झाले. पण स्कायने सुचवलं, काळजी घे, चाहत्यांच्या डोळ्यातून काही सुटत नाही. राजेशने भर घातली आणि जान्हवीला बॉसने काय सांगितलंय हे सांगायलाच हवं, नाहीतर पुन्हा तिघांमध्ये गैरसमज होईल. सिद्धार्थने मान हलवली. त्याला माहीत होतं तो लगेच तिला फोन करणार.
पण कॉल केल्यावर जान्हवी उचलत नव्हती. काही वेळाने कॉल लागला आणि त्याने सुटकेचा श्वास घेतला. जान्हवी, प्रिये, मला. त्याचा आवाज थांबला. त्याला पार्श्वभूमीत रडण्याचा आवाज ऐकू आला. जान्हवी. तो घाबरला. सिद्धार्थ. आवाज तन्वीचा होता. तन्वी, जान्हवी आहे का? सिद्धार्थने ताबडतोब विचारलं. तन्वीने थोड्या काळजीच्या सुरात उत्तर दिलं. हो. पण ती थांबतच नाही रडणं. सिद्धार्थच्या छातीत धडधड वाढली. का रडते ती? तन्वीने क्षणभर दडपण घेतलं. माहीत नाही सांगावं का? ती रागावेल कदाचित. सिद्धार्थने पटकन म्हटलं. ठीक आहे, तुला मनीषचा नंबर देतो. पण तन्वी आवरली गेली नाही. तिचं मंगळसूत्र हरवलंय, ती थेट बोलली. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही कथा कशी वाटते ते सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.